नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मानवी संबंधांमध्ये संवादाचं महत्त्व किती आहे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. सुसंवाद घडो, सुसंवाद कानी पडो असे आपल्याला संतांनी वचनं सांगितलीच आहेत. कारण काय असतं, सुसंवाद म्हणजे तुम्ही एकमेकांशी कन्व्हर्सेशन केलं, तो जर व्यवस्थित असला तर तो सुसंवाद होतो. पण जर एखाद्याच्यात थोडंसं जरी मिसकम्युनिकेशन झालं तर त्याचा वितंडवाद वादविवाद व्हायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणूनच यासाठी आपल्याला काय करावं लागतं की प्रत्येक वेळेस आपण आपलं मत स्पष्ट मांडण्याची कला आपल्याला आली पाहिजे. चार चौघं लोक एकत्र जमतात कशासाठी? एका विशिष्ट उद्देशाने एक उद्योग करायचा किंवा एक काहीतरी कार्य करायचं, त्यासाठी ते जमतात. आणि ते जमले सगळे की मग एकमेकांशी डिस्कस करतात. पण डिस्कस करताना जर एखाद्याने त्याच्यामध्ये आडमुठ्याचं जर धोरण घेतलं की नाही नाही मला हे तुमचं अजिबात पटत नाही, पण तो बोलत पण नाही असं काही तोंडाने, चुपचाप बसून राहतो, मग सगळ्यांना काय वाटतं की याला हे सगळं मान्य आहे आणि मग ते पुढे जातात. मग आता तुम्ही निर्णय घेतला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला काही दिवसांनी दिसतो, काही काळाने दिसतो. त्याच्यामध्ये ह्याने जर आडकाठी घातली किंवा एखाद्या व्यक्तीने आडमुठापणा घेतला की मग ते फिसकटायला वेळ लागत नाही. मग एकदा ते फिसकटलं की परत नवीन नीट मार्गी लावायला खरंच कठीण जातं. म्हणूनच काय आहे की याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं मत स्पष्ट व्यक्त करायची कला शिकली पाहिजे. आणि असतं काय बघा की लोकांना स्पष्ट बोलायला आवडत नाही, आणि जो कोणी स्पष्ट बोलतो तर स्पष्ट बोलणं म्हणजे खरं बोलणं होतं, आणि खरं बोललं की ते कटू वाटतं कुणाकुणाला, मग ते पटत नाही. आजकाल लोकांना काय शुगर कोटेड बोललेलं आवडतं की हां हां देखेंगे करेंगे, पण हे असे धोरण लाईफ लाँग नाही चालत. त्यातला सोन्याचा मुलामा निघून गेला की त्याचं पितळ उघडं पडतं म्हणतो आपण, तसं होऊन जातं. आमच्या काळामध्ये एक कादंबरी होती, बंगाली कादंबरी होती, तिचा मराठी अनुवाद मी वाचला होता. तिचं मला लेखिकेचं नाव नाही आठवत आहे, पण मी एक तुम्हाला सांगते की त्याच्यात काय झालं होतं. ती अगदी सुसंपन्न आणि सुविद्य कुटुंबातली गृहिणी होती. अगदी त्या काळात म्हणजे गृहिणी घरातलं काम करायच्या, माणसं बाहेरून कमाई करून आणायचे. भरपूर कमवायचा तो, त्याचं कुटुंब मोठं होतं, फॅमिली एकदम एकोप्याने राहायची सगळी, कुठेही काहीही नव्हतं, म्हणजे वितंडवाद कुठेच नव्हते. लाईफ अगदी सुरळीत चाललं होतं. एक दिवस काय झालं, अचानक ती गृहिणी मृत्यू पावली. मृत्यू पावल्यावरती मग तिचे सगळे जे सोपस्कार अंत्यसंस्कार वगैरे जे बाहेर नंतरचे उपचार करतात, त्यामध्ये त्याला कोणीतरी सांगितलं की तुझ्या बायकोला शिसवी पलंगावर मच्छरदाणी झोपायची खूप इच्छा होती, ती तशीच राहून गेली. तेव्हा त्याला इतका धक्का बसला की इतकी छोटी इच्छा आपण तिची पूर्ण नाही केली. कारण काय, असं नवी नवरी म्हणून आली तर दिवसभर खूप काम झालं की नवरा पलंगावर झोपलाय त्याला डिस्टर्ब नको म्हणून ती खाली गोधडी टाकून झोपून जायची. पुन्हा सकाळी 5ला उठली की तिचं चालूच राहायचं कुटुंबाचं कालचक्र जसं. हळूहळू लहान मुलं म्हणजे जन्माला आले, मुलं आले म्हणून मुलं झाले, मग गादी खराब होईल शिसूनी म्हणून ती गोधडी घेऊन खालीच झोपायची. असं करत करत मुलं केव्हा मोठे झाले, तिचं वय केव्हा वाढून गेलं तिलाही तिचं कळलं नाही. पण ती एकदा सहज आपल्या नणंदेकडे बोलून गेली होती की मला नाही या पलंगावर झोपायला खूप आवडतं. मग नणंदेनी भावाला आपल्या सांगितलं की तिची अशी अशी इच्छा होती. मग त्यांनी ते सगळ्या वस्तू ब्राह्मणाला दान केल्या. किती विरोधाभास आहे बघा. ती अख्खा आयुष्यात छान जगू शकली असती. काय झालं, केवळ ती आपल्या पतीशी नीट मोकळेपणाने बोलली नाही. त्याच्या मनात पण आलं नाही, कारण तोही दिवसभर बाहेरून थकून आलेला असायचा, रात्री झोपून परत सकाळी आपल्या कामाला निघून जायचा. असं क्लिअर कम्युनिकेशन ज्याला म्हणतात ते कधी त्यांनी केलंच नाही. अच्छा, तिचं अख्खं आयुष्य निघून गेलं आणि तिची शिसवी पलंगावर झोपण्याची इच्छा राहून गेली. होती अगदी साधी इच्छा. त्यांच्या घरात भरपूर पलंग होते, कारण बंगाली कुटुंबांमध्ये शिसवी लाकडी पलंगाची खूप फॅशन होती. मोठे मोठे घरं असायचे इंग्रजांच्या काळासारखे, त्यामध्ये मच्छरदाण्या वगैरे लावून सगळे झोपायचे. पण स्त्रियां स्वतःकडे पण थोडं दुर्लक्ष करून घ्यायच्या तेव्हा, जसं की बोलायच्या नाही मला काय पाहिजे. त्यामुळे त्याला काही कळलंच नाही, आणि हे केवळ मोकळं न बोलल्यामुळे झालं. आपलं मत स्पष्ट करायची शक्ती प्रत्येकाने आपल्यामध्ये वाढवली पाहिजे. आणि आपलं मत स्पष्ट करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, कारण व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. आपला भारत म्हणजे एक स्वतंत्र भारत देश आहे.
त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहेच, बोलण्याचे स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे तुम्ही बोलू शकता ना, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला कोणीही आडकाठी आणत नाही. पण काही काही वेळेस संकोचाने किंवा समोरच्याला काय वाटेल ह्या विचाराने तुम्ही जर चूप बसले तर तुमचं मत कधीही विचारात घेतलं जाणार नाही. आणि मग त्यातून मग काय निघतं, मग नंतर त्याला स्वतःलाच वाटतं, देखो मुझे तो पूछा भी नाही, मुझे ये बोलना था, मुझे ये करना था. असं वेळ निघून गेल्यावर त्याच्यात बोलण्यात काहीच अर्थ नसतो. कारण 10 लोकं जे जमतात ते एकत्र एका उद्देशाने जमतात आणि मग त्या विचाराने ते चालतात पुढे. मग तो निर्णय घेता घेता त्यांना वेळ लागतोच, पण त्यातलं एखाद्याने चूप बसलं तर मग ते पुढे नंतर मागून काढण्यात काहीही पॉईंट नसतो. म्हणून स्पष्ट वक्तेपणा आपण घेतलाच पाहिजे. कसं वाटतं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.